आई लाव ती दमलेली भागलेली टीम चावी घेऊया ऑफिसमधून. इथे ऑफिस आहे तिकडनं आपण चावी घेऊया आणि रूममध्ये जाऊया, फ्रेश बिश होऊया आणि परत दर्शनाला येऊया. चावी घेतलेली आहे, आता जाऊया आतमध्ये आणि फ्रेश होऊया. मस्तपैकी आंघोळ वगैरे केला, म्हणजे अजून दोघांचीच झाली आहे, माझी आणि नीलू. आंघोळ वगैरे केला आणि म्हटलं आता परिसर फिरूया, तेव्हा तुमका दाखवूया. चला तर डायरेक्ट सुरुवात ना एंट्रीपासून करते, म्हणजे तुमका सगळं दाखवू गावात. आपण बरोबर पंत महाराज बाळेकुंद्री आहे त्यांच्या मंदिराच्या समोरच उभे आहोत. तर चला माझ्याबरोबर तुम्ही आज त्यांचं दर्शन घ्या. तर आपण आता आतमध्ये जातो आहोत, बघू शकता. आपण गाडी आतमध्ये पार्किंग केली, रूम पण आपल्या आतमध्ये, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, पण इथे पार्क केलेली आहे. आणि आता आपण सरळ जातो. तुम्हाला गेटमधून जेव्हा आतमध्ये येणार ना तुम्ही, तुमका समोर बरोबर पंत महाराजांचा मंदिर दिसतला. हे अन्नदान मंडळाची बिल्डिंग आहे या साईडला. आपण सरळ आता समोर बघतो आहोत, जे मंदिर तुम्हाला दिसतंय तेच मेन मंदिर आहे. आणि मित्रांनो, हईलाच ना एकदम शांतता आणि एकदम थंड वातावरण, म्हणजे एकदम मन तुमचं शांत होतं. एकदम कसलंही ह्या असलं ना टेन्शन वगैरे, तुमका भारी वाटलं, एकदम रिलॅक्स फील होतं. हे बघा समोर आहे श्री सद्गुरू पंत महाराज समर्थ. आणि हा परिसर आहे बघा मंदिराचा, भव्य असा परिसर आहे आणि मस्त गार वातावरण आहे इथलं. आणि आपण जी आता रूम घेतली आहे, आपली जी देवगडवाल्यांची रूम आहे, म्हणजे आम्ही आमच्या आजोबांच्या काळापासून ना इथे पंत महाराजांचं करतात घरात आमच्या. तर तेव्हापासूनचे जे आहेत, मग देवगडवाल्यांसाठी एक रूम आहे ती इथे आहे, पण ती सध्या फुल असल्यामुळे, म्हणजे ती कोणाला तरी दिली असणार, तर त्याच्यामुळे आम्हाला ही इथे कोल्हापूरवाल्यांची जी रूम आहे ती मिळालेली आहे. तर एक मंदिराच्या भोवती आपण फिरून तुम्हाला मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आणि झाडं पण बघा भारी असं, म्हणजे एकदम भारी वाटतं, काय सांगू, म्हणजे ते शब्दात सांगता येणार नाही. हे बेळगावमध्ये बाळेकुंद्री आहेत, तिथे हे मंदिर आहे. म्हणजे अगदी मॅपवर टाकलात ना तरी तुम्हाला तिकडे दाखवणार मॅपवर. अगोदर जुनी रूम आमची त्या साईडला होती, तर आता ह्या साईडला नवीन बिल्डिंगची रूम इकडे आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप स्वच्छता आहे इथे. आणि औदुंबर वृक्ष जो आहे, कारण हे दत्ताचं देवस्थान आहे, हा औदुंबर वृक्षाचं झाड आहे बघा मागे.
आणि त्या झाडासाठी ते कसं त्यांनी बांधून घेतलेलं आहे ते बघा. ही आमराई आहे. झाड बघा केवढा मोठा. आता जसं सुरुवातीला आपण एंट्री केली तेव्हा तिथे एक स्वस्तिक होतं आणि बरोबर मंदिराच्या मागे पण इथे स्वस्तिक आहे. हे बघा. आणि कशाची तुम्हाला काय माहिती वगैरे हवी असेल तर इथे कार्यालय पण आहे. इथे येऊन तुम्ही विचारू शकता. भक्त मंडळी सगळी इकडे येत आहेत आणि हातपाय धुवूनच सगळे आतमध्ये येतात. तर हा हातपाय धुची पण सोय केलेली आहे इथे बाहेर. दर्शन घेऊया पंत महाराजांचा. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. ते बघा आताच पंत महाराजांचा जो हार होता तो त्यांनी बदललेला आहे. बंद कशा केला नाही का या. तर तुम्ही दर्शन घ्या. हे बघा. हां तसं येतलो. इथे पंत महाराजांची आरती सुरुवात होणार आहे आणि ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळणार आहे. काय परत नाही. आता इथे थोड्या वेळाने आरतीला सुरुवात होणार आहे. तर आपण सगळ्यांनी आरतीला इथे तर तुम्हाला आरती बघायला मिळणार आहे सद्गुरूंची. आणि आरती झाल्यानंतर इथे महाप्रसाद असतो तिथे पण जाणार आहे. तिथे पण मी तुम्हाला दाखवेनच. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आज ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आहे आणि एक वेगळी व्हिडिओ आहे. मित्रांनो हे पंतांनी लावलेलं झाड आहे. तर एक प्रदक्षिणा इथे आपण मारतोय. औदुंबर वृक्ष म्हणजे दत्ताचं जिथे स्थान असतं तिथे हे झाड असतंच. तर हे बघा माझ्यावर तुमची प्रदक्षिणा होते. आता आपण चाललोय कुठे माहिती आहे. जे पंत महाराज बसायचे ना ती शिळा दाखवतो तुम्हाला. तिथे ते बसून ध्यानस्थ व्हायचे. ते बसण्यासाठी वापर करायचे. तर ती शिळा बघणार होता आता आपण. तर ही बघा ही शिळा आहे. इथे पंत महाराज बसायचे ध्यानस्थ बसायचे. हे पण औदुंबराचंच झाड आहे. केवढं मोठं आहे बघा तुम्ही.
ही बघू शकता आधीच्या पद्धतीची, म्हणजे ना हा दगड काळ्या दगडामध्ये आहे, पण ते कसं आता त्याच्यावर कलर मारलाय ना त्याच्यामुळे समजत नाहीये. आणि हे पण जे भक्त परिवारापैकी आहे हे बघा पालीकर, म्हणजे त्यांचे रूम आहेत असे ते, जे आधीपासून सुरुवातीपासून पंत महाराजांच्या सेवेमध्ये आहेत, भक्त परिवार आहे त्यांचे हे रूम आहेत सगळे. आणि ही दरवाजे आता लुप्त झालेली आहेत, अशी दरवाजे बघू मिळत नाही. तर इकडे ती अवधूत धुमी आहे जी अखंड जळत असते, ती इथे आहे, ते आपण आता दाखवतो तुम्हाला. तर ही ती धुमी आहे, म्हणजे तुम्हाला आता इथे हे दिसत नाही, पण आम्ही जेव्हा आतमध्ये आलो ना ते गरम वाटायला सुरुवात झालेली आहे. आग दिसत नाही पण गरम हवं काय रे. ते बघा हे ध्यान मंदिर आहे, नामस्मरण पोथी वाचनासाठी याचा वापर केला जातो. ते काय एकदा परत विचारूया. हा होतो ना आधी संजय. तो जुना आम्ही जेव्हा आधी यायचो ना तेव्हा जो अन्नपूर्णा हॉल होता ना तो इथे होता, आता नवीन ह्याच्यामध्ये आहे. आमची वाट बघतात, आता जाताला आपण महाप्रसादासाठी. तर हे बघा आता मस्तपैकी आरती झाली, प्रसाद घेतला, प्रसाद पण खूप छान होता. त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय महाप्रसादासाठी. तर हे बघा आम्ही 7 माणसं आहोत, तर 7 जणांचं हा हे घेतलेलं आहे.
तर आणि हे तिथे दाखवायचं आणि तिथे दानपेटी असते, सो इच्छेने तुम्ही तिथे दान करू शकता आणि हे पैसे तुमचे चांगल्या कार्यासाठीच हे जे पैसे तुम्ही दानपेटी टाकणार ते चांगल्या कामासाठीच वापरले जातात, म्हणजे इथे अन्नदानासाठी वापरले जातात. त्याच्यामुळे सो इच्छेने जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही इथे दान करू शकता. आणि खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण महाप्रसादासाठी. चला हे बघा आम्ही सगळे चाललो आहोत महाप्रसाद भक्षण करण्यासाठी. होती मगाशी आपण दाखवलेली तीच अन्नछत्र बिल्डिंग आहे. तर आता आपण जाऊया आणि महाप्रसाद भक्षण करूया. तर हे बघा इथून आपण आता प्लेट घेणार आहोत महाप्रसाद. आणि हे बघा हा प्रसादालय आहे. ओम श्री दत्त. सगळी लाईनीत बसाक सुरुवात कर. प्रसादाला आता सुरुवात करूया. आतमध्ये आतमध्ये. माणसं अजून जेवतात, तोपर्यंत आपलं जेवण झालं आपण जाऊया बाहेर. तर की महाप्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघालो डायरेक्ट देवगड.